झाली का तुझी परबत फेरी? होय तुले काय नाद लागला वा कपडे भरवायचं सकाळी? मी अंगावरच कुत्त ठेवलं ना. हाय सगळ्यांना. आजचं वातावरण पहा कसं आहे, एकदम ढगाळ आहे, अंधार अंधार पडला सगळा. आणि कपडे लत्ते झाले सगळे आज धुणं. आज सगळे लवकर कामं उरकले सकाळीच, कारण की वातावरणही लय खराब आहे पाण्याचं, कामं धंदेही नाही काही. पण आता सरकारनं काढलं नवीनच खात्याची KYC करणं. तर मग चला आज जाणार आहे मी खात्याची KYC करायला. गावातच जायचं आहे, कारण की माझं खातं गावातच आहे पोस्टाचं. त्याची KYC करायची आहे, नाहीतर मग लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील, येणार नाही. त्यासाठी आज करायचे KYC. तर पहिले पिऊन घेतो मी चहा. आणि पोस्टात जायसाठी सकाळीच जावं लागते, कारण 8 ते 11 पोस्ट उघडं असते आमच्या गावातच पोस्ट आहे, ग्रामीण पोस्ट. चला तर मग आता पहिले चहा पिऊन घेतो आणि नंतर पाहू का आहे तर पोस्टाचं. लय दिवस झाले पोस्टात गेली नाही मी, पण आता KYC करावं लागते तर पोस्टात जावंच लागते. पकडायचे सगळे कामं झाले आणि पोस्टातून लवकर यायला लागते. आता तर ती गर्दी आहे का आहे, पोस्टातून लवकर आल्यावर पकडायचं चारा पाणी करेन मी, मलमपट्टी सगळं. मांग घोरच लागेला एक. काय रे बकरा कोण नेते मग? आताच जातात का? दुपारी जातो म्हणत ना. लवकर म्हणजे काम झालं की येतोच मी. लय गर्दी असली तर मग काय नव्हती. आणि टाईम आहे असा पोस्टाचा की 11 वाजे लोकच असते फक्त उघडं. चला तर मग आज जराशी सकाळीच केस बिस करून घेतो, कारण जायचं आहे मला KYC करायला. हेअरस्टाईल तेच आंबाळा, दुसरं कोणची नाही हेअरस्टाईल येत मला. आणि मोबाईलचा कॅमेरा असल्यावर आरशात पाहायची गरज नाही. हे झाले आपले केस, नाहीतर कधी बी केसायचा असते पेटा. आता जराशी पावडर, मेकअप डेकोरेशन, याला म्हणतात मेकअप डेकोरेशन. हे झालं आपलं मेकअप डेकोरेशन, एकदम साधं. मी पॉन्ड्सच पावडर लावतो, कारण की दुसरं कोणचं काही लावलं की माझ्या चेहऱ्यावर अशा फुलच्या येतात. म्हणून पहिल्यापासून पॉन्ड्स आहे, तर पॉन्ड्सच. आणि मेकअपची मला काही गरजच नाही, कारण मी कुठेही जातच नाही. साठी लागणार KYC साठी लागणार आहे आपल्याला पोस्टाचं खातं. घ्या आता, ऐन टायमावर नाही विसरायला आधार कार्ड. मी लागणार आहे एक फोटो. सगळं एकदाच घेऊन जायचं सोबत, म्हणजे वापस यायचं काम नाही. एकदा गेलं की काम झालंच पाहिजे असं काम करायचं, म्हणजे परत जायचं काम नाही. पण आता
ऐन टायमावर नाही दिसू राहिलं आधार कार्ड. असं कुठे जाणं यायला नसलं की काय कुठे ठेवलं हे सापडत नाही. पायाला लय टाइम लागते. आपलं गादी खाली आधार कार्ड. अशी ओढणी टाकली गळ्यात की झालं आपलं. ओके, आता झाली परफेक्ट तयारी. आता जरासं पाहून घेतो उजिडात. नाही तर मग लोक म्हणतात की कधी कुठे निघत नाही. आणि आज कुठे चालली एवढी सजून धजून, एवढी लई मोठी पावडर लावून. चला तर मग झाली आता सगळी तयारी. हो, आई कुठे गेली काय माहित टायमावर. चला तर मग निघलो आता ग्रामपंचायतमध्ये जायला. कारण आमचं पोस्ट ग्रामीण म्हणजे गावातलं पोस्ट ग्रामपंचायतमध्येच आहे. वातावरण पहा गावाचं, सगळे सामसूम आहेत. अजून पाण्याच्यानं लोकायला सुसून नाही राहिलं. काय करावं काय नाही. आणि हे आमच्या मोरगावची ग्रामपंचायत. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ते खिडकी दिसते ते पोस्ट ऑफिस. आणि आमच्या गावची ग्रामपंचायत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग पोस्टात. मॅडम म्हणतात मला शूट नका करू, तर मी माझे काम करून घेतो, KYC करून घेतो आणि नंतर मग चालले घरी. चला मग झालं आपलं काम. KYC करायचं काम नाही म्हणतात मॅडम. आणि मॅडमला दाखवलं तर मॅडम म्हणतात शूट करायचं काम, शूट नका करू मला. तर ठीक आहे नाही. आणि येता येता थांबली मी दुकानात. दुकानात घ्यायचे मला केक, कारण हे केक मला लय आवडतात. उधारीत दादा आल्यावर पैसे देऊन देते. मग 10 रुपयाचे. काय KYC नाही केली. ते म्हणते की नाही KYC करायचं अजून. तुम्हाला कोण सांगितलं म्हटलं, न्यूजमध्ये पाहिलं सगळ्या बाया करू राहिले. ते म्हणते की नाही असं काही आलं नाही अजून आमच्याजवळ. जेव्हा तुमचे पैसे बंद होती तेव्हा म्हणजे ते ब्लॉगच दाखवते म्हणे. KYC करायचं सांगितलं की तेव्हा या म्हणे केला एक, तेव्हा या म्हणे KYC करायला. मग काय चालली आली मी घरी. आणि येता येता पाय मी काय आणलं. येता येता उधारी करून ठेवली 10 रुपये 11 रुपये उधारी दुकानवाल्याची. आणि त्याच्या दुकानात मी गेली होती. त्या दुकानात म्हणजे आमचं रोजचंच दुकान आहे ते. आणि घराच्या एकदम जवळच आहे. खातरबाई 9 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 केक हे बघ. आणि मी घरी गेलो का आईनं केला गुड गरम. कासाठी आवड्याचा मुरब्बा करायसाठी. आवडे उकडून तयार आहे. आणि आईनं केला गुड गरम. आता करते तो थंडा. आणि त्याच्यात टाकायची ते आवडे का. झाला का थंडा. तो मग कडफीनं लई कालवलं नाही जाते ना त्याच्यात. टाक मग टाक टाक टाक. तरी तसा लई घट दिसू राहिला तो. ते आवडे सोकले का त्याचं पाणी. आज बनला आमच्या घरी आवड्याचा मुरब्बा. तर या मग खायला. कोणाकोणाला आवडते आवड्याचा मुरब्बा. अशी कोण बसली अंदी मंदी मुसई कंदी. तो मुरल्यावर लय मस्त लागते. चला तर मग झाला आता आवडायचा मुरब्बा तयार. आणि इकडे चालू आहे स्वयंपाक अजून. आणि मी खाणार आहोत केक आता, कारण लय धावपडीनं चालू आहे सकाळपासून मामांग. पोस्टात जायचं तर पोस्टात गेल्यावरही काही काम नव्हतं. तर आली मग घरी वापस. या मग तुम्ही पण केक खायला.